भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, माता भीमाई यांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आपल्या आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर, ज्यांची यशोगाथा किती गायली तरी कमीच पडेल, सरांना आणि आपण सर्वांना मी मानाचा जयभीम करतो. सर्वप्रथम आय एम फीलिंग ऑनर्ड की मला इथे आज या स्टेजवर या साईडला बसून तुम्हाला बोलतो. आणि दिस इज माय सेकंड टाईम की मी लास्ट इयर पण होतो या इथेच, मी सत्तर ठेवला होता. आणि दिस इज माय सेकंड टाईम की मी आज परत इथे येऊन तुमच्याशी चर्चा करतो. तर इट इज रिअली व्हेरी आय एम थँकफुल टू दॅट दीपक कदम सर की मी त्यांच्याकडनंच म्हणजे ही गायडन्स मला जे आहे ते इथूनच माझी सुरुवात झाली. बेसिकली माझं एक बेसिक सांगायचं म्हटलं तर मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, त्याच्यानंतर मी काही वर्ष 1 वर्ष जॉब केला MNCमध्ये. त्याच्यानंतर लहानपणापासून जे ड्रीम होतं की UPSC करायचं, IAS बनायचं, ते डोक्यामध्ये होतंच. बट इंजिनिअरिंग ज्यावेळेस आहे त्यावेळेस वाटायचं की MS करून आपण बाहेर जाऊन सेटल होऊ, ॲब्रॉड राहून इकडे तिकडे. पण मग याच्यामध्ये आपलं म्हणजे कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. तर प्रत्येक वेळेस मग जेव्हा सरांशी भेटायचं खरं त्यावेळेस ते चांगला भेटायचं की सर आम्हाला नेहमी मोटिवेट करायचं, तू सरळ दिल्लीला जा, तू इथे थांबायचंच नाही आहे, UPSCकडे बघायचंच नाही, फक्त UPSC करायची, तू दिल्लीला जा. तर हे मेन गायडन्स म्हणजे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व या गोष्टींमध्ये हे सक्सेस जे असतं हे एकाचं नसतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो, फॅमिलीचा, पॅरेंट्स, रिलेटिव्स. माझा मामा आहे इथे, तो पण नेहमी मला सपोर्ट करत राहायचा. त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंड सर्कल जो असतो तो माझा असं पार्टनर, जीवन भैया, नागेश दादा, हे सगळे माझ्यासोबत वेळोवेळी जागे उभे असायचे. माझे कधी मला काही कमी पडली की आनंद कुठे हे पाहिजे ते पाहिजे, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी रेडी असायच्या. तर म्हणजे हे सक्सेस जे आहे ते एकट्याचं नाही आहे, हे सगळ्यांचंच आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. आता मेन गोष्ट दुसरी सांगायची म्हणजे तर प्रिपरेशनकडे बघायचं म्हटल्यानंतर की स्टार्टिंगमध्ये प्रिपरेशनचं सांगतो की कसं करायचं, म्हणजे काय होतं. ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर मी डिसाईड केलं, जॉब केला, काही दिवसानंतर डिसाईड केलं कुठे जायचं हे कळतं, काय करायचं हे कळतं. UPSC MPSC कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये वेळ का लागतो किंवा काय याच्यामध्ये सक्सेस रेट कमी आहे याचं रिझन म्हणजे एक स्ट्रॅटेजी, एक गायडन्स, जे की खूप महत्त्वाचं असतं या प्रिपरेशन. अदरवाईज गायडन्स नसेल तर भरकटतं माणूस, भरकटतं आणि आयुष्यभर इकडे तिकडे फिरत काहीच नाही. आणि आंबेडकरवादी मिशन केंद्र असा एक प्लॅटफॉर्म आहे की तळागाळातल्या मुलांसाठी हे एक प्लॅटफॉर्म असं उपलब्ध करून दिलं की इथे तुम्हाला इथे फक्त यायचं आहे आणि या इथे तुम्हाला सगळ्या दिल्लीच्या ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या. तर हे गायडन्सच जो प्रॉपर मेन पार्ट आहे तो सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे आणि तो मलाही तेवढाच उपयोग करता येईल. मीही दिल्लीला होतो तेव्हा दिल्लीला सुद्धा आपलं मिशन केंद्र आहे, तिथे सुद्धा मी सर आपल्या मिशन केंद्रामध्ये होतो. तर महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट आहे की तुम्हाला ही एक एक्झाम आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी पाहिजे असतं, गायडन्स पाहिजे असतं. ऑदर बाकीच्या गोष्टी काय म्हणतात, तुम्ही किती वेळ अभ्यास करताय, काय करताय. येस, डेफिनेटली अभ्यास तर गरजेचा आहेच, बट इज अ प्री रिक्विजिट फॉर दिस. अभ्यास म्हणजे 12 तास म्हटलं किती करायचं तेवढं. अशी गोष्ट नाही की इथे अभ्यासाला सेकंडरी ऑप्शन आहे काही किंवा काही नाही. अभ्यास कंपल्सरी आहे. सकाळी इथे तुम्हाला इथे पण अभ्यासाला बसत होतं, पण आम्ही दिल्लीला वगैरे करायचो तेव्हा सकाळी 6 वाजेपासून मुलं बसायची, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कंटिन्युअसली आपल्या जागेवर बसून राहायची. ते काही करत होते. मग अभ्यास काय नाही, कारण पीअर प्रेशर असतं. आजूबाजूला मुलं बघतो, बाजूचा बसला दिसला की इज माय कम्प्युटर. मी एक शब्द वाचला असेल तर तो कुठला तरी वाचला असेल तर तो वाचतोय, तो माझ्या पुढे जातो. त्याच्यामुळे हे पीअर प्रेशर जे असतं तो डेफिनेटली तुमच्यावर पण प्रेशर टाकते की तुम्ही अभ्यास करा. तर हे आपले इथे एवढा सगळा ग्रुप आहे, त्याचा डेफिनेटली एकमेकांना सगळ्यांना फायदा होतच असणार आहे.
सेकंड थिंग याच्यामध्ये प्रिपरेशन्समध्ये 3 P's लक्षात ठेवायची नेहमी की प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि परसिव्हरन्स. प्लॅनिंग म्हणजे आपली स्ट्रॅटेजी जी आपल्याला सरांकडून भेटते, गायडन्स भेटते, ते क्लासेस भेटतात, दॅट इज अवर प्लॅनिंग. सेकंड पार्ट इज युअर्स, दॅट इज प्रिपरेशन. प्रिपरेशन काय आहे की तुम्ही प्रत्येकाने सेल्फ स्टडी आहे. एकदा आपल्याला गायडन्स भेटल्यानंतर आपल्याला काय करायचं ते आपल्याला कळून जातं. त्याच्यामध्ये प्रिपरेशनचा पार्ट मेन म्हणजे हा आपला असतो. 80% to 90% म्हटलं तरी चालेल. सेल्फ प्रिपरेशन मस्ट आहे. दुसरी गोष्ट प्रिपरेशन. आणि थर्ड थिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज परसिव्हरन्स. परसिव्हरन्स म्हणजे की किती फेल्युअर्स आले तरी त्यामध्ये उठून खंबीर लढण्याची ताकद आणि परत उभं राहणं, हे म्हणजे परसिव्हरन्स. मलाही असं नाही आहे की मला सक्सेस एकदम भेटलेला आहे आणि इव्हन आताही मला आता भेटलेलं आहे IIMS तर माझी ड्रीम पोस्ट IISS आहे. तर माझंही थांबलेही नाही याच्यात. तर दिस इज वॉट इज की परसिव्हरन्स. आता मला फेल्युअर माझ्यासाठी काइंड ऑफ दिस इज अचिव्हमेंट, बट स्टील मला फील होतं की बाबा हे नाही आहे माझं, मला तेच पाहिजे. तर ही कंटिन्युअस प्रोसेस असते. तर इथे मला परत उभं राहून ती लढावं लागतं. आणि मला माझ्याही आयुष्यात फेल्युअर्स आलेले आहेत. प्रत्येक वेळेमध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. आई वडिलांनी मेन म्हणजे त्यांच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे, खूपचा वाटा आहे. तर ही गोष्ट ही परसिव्हरन्स. फेल्युअर्स येत राहते पण त्याला न घाबरता त्याच्यामध्ये कसं सामोरं जायचं, कसं टक्के खडे राहून की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, मी करू शकतो. ही गोष्ट तुमच्यामध्ये जेव्हा आली तुम्ही नेक्स्ट टाइम ऑफिसर. आणि तर जसं सांगितलं की शिक्षण, आता हे आपला फेमस कोट आहे आता की शिक्षण हे वागणीचं रूप आहे आणि जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे सिम्पल कोट आपण लहानपणापासून आहे आणि याचं एक्सपिरियन्स मी आत्ता हे आत्ता म्हणजे मी मागच्या 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून त्या करून 1.5 वर्षापासून मी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये श्रीनगरमध्ये पोस्ट आहे. तिथे माझ्या अंडर आता सध्या अराउंड 300 स्टाफ माझ्या अंडर आहे. तर मी एक महाराष्ट्रातला एक सामान्य घरातला एक व्यक्ती तिथे जाऊन श्रीनगरच्या इन्स्टिट्यूटमध्ये तिथे जाऊन सेंट्रल इन्स्टिट्यूट जी की आमची टेम्परेट हॉर्टिकल्चर पूर्ण कव्हर करतात, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, त्याच्यामध्ये पण आमचे 2 रिजनल स्टेशन्स आहेत. तर हे सगळ्या गोष्टी माझ्या अंडर आहेत. दॅट इज अ बिग अचिव्हमेंट. आणि हे सगळं पॉसिबल होते कशामुळे शिक्षणामुळे. तर ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे आणि जो कोणी पितोय तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याच्या अंडर एवढे लोक खाली येत आहेत म्हणजे दॅट इज नॉट अ सिम्पल. आणि आता सरांनी सांगितलं याच्यानंतर पुढची जी असाइनमेंट आहे दॅट इज IIMS. इथं अजून बिग रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ॲट द सेम टाइम तेवढंच अथॉरिटी पण येईल. तर ह्या गोष्टी सांगण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे की तुम्ही शिक्षण म्हणजे हे आपण जे आता सध्याच्या प्रिपरेशन फेजमध्ये आहात. तर जेव्हा आपण ही गोष्ट कधी आपल्याला डिमॉरलाइज होतो की काय होईल बाबा, करायला पाहिजे की नाही, कधी फेल्युअर्स येतात. पण जेव्हा या मुद्द्यावर आपण बसतो त्यावेळेस हे वाटतं की जे काही जे झालं दॅट वॉज वर्थ इट. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, प्रवास झाला, फेल्युअर्स आले, लोक आपले रिलेटिव्ह असतात काही वेळा बोलतात भरपूर वेळा की काय करताय तुमचं मुलं, काय नाही. बट जेव्हा तुम्ही त्या मुद्द्यावर जाऊन बसला आणि तेच रिलेटिव्ह तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला तिथे फोटो काढून तुमचे फोटो स्टेटस काढतात त्यावेळेस तुम्हाला वर्थ करतं. त्याच्यामुळे मोटिवेटेड राहणं या परीक्षेच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. आणि प्रिपरेशन आता सरांनी सांगितलं असं की मेहनतीला तोड नाही. इथे असे पण मुलं आहेत आमच्यासोबतचे की IIT करणारी मुलं आहेत, IITians आहेत, डॉक्टर्स आहेत, टॉप क्लासची मुलं आहेत. सगळे त्यांना घरून सगळ्या फॅसिलिटीज आहेत. बट ते नाही होते. पण एक गरीब आता काळामध्ये दोन्ही वगैरे ते चालू होतं IPS, तो पण एक गरीब मुलाचाच मुलगा आहे. पण त्याची जिद्द आहे, अभ्यास केला त्यांनी, अभ्यास करून त्यांनी पुढे काढले. मग ते होत आहे. त्याच्यामुळे UPSC MPSC जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहेत त्या सेम इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला अवेलेबल करून देत आहेत. तिथे डिस्क्रिमिनेशन नाही. त्याच्यामुळे ह्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेणे आपल्याला गरजेचं आहे. आणि सरांबद्दल सांगायचं म्हणजे आता मी एक गोष्ट सांगतो. मी आता छत्तीसगडला मेन्स होती. तर छत्तीसगडला त्या गोष्टीचं सांगितलं सरांनी की मला एकच कॉन्टॅक्ट केलं सरांनी की
तू इथे राहील तुझी कॉन्टॅक्ट मला तिकडनं सगळं येतं व्हॉट आर युअर गुड हॅबिट्स सगळ्या गोष्टी तिथे गेल्याच्यानंतर ते सरसुद्धा माझ्यासाठी डे बिफोर एक्झाम सर म्हणजे सर आपण तुझं सेंटर बघून येऊ स्वतः गाडीमध्ये एवढा कमिशनर लेवलचा तो माझ्यासोबत आहे आणि तिथे येऊन ते पूर्ण आम्ही सेंटर बघून घेतो की तुला काही उद्या म्हणजे थोडंफार लेट झालं तर इश्यू नाही घ्यायला माझ्यासाठी तिथे रेग्युलर एक स्कॉर्पिओ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असायची तिथे विथ ड्रायव्हर तो कम्प्लीट 9 to 5:30 तिथेच बसलेला असतो कुठेच नाही आणि ते सगळे काही सरळ म्हणतो आणि त्यांच्याशीच बोलताना मला काय म्हणजे त्यांनीच सांगितलं की मी म्हटलं सर आय वॉज थँकफुल व्हेरी की मी त्यांना थोडंसं हे करत होतो की सर खूप मोठा आहे माझ्यासाठी वगैरे जे काही गोष्टी आहेत आणि एवढं लवकर ॲक्सेस कोणाचा भेटत नाही कमिशनर लेवलच्या लोकांशी कोणालाही बोलता येत नाही असं काय नाही ते मला फक्त सरांकडून झालं होतं तर तिथे बोलताना मला हे एक झालं मी त्या मॅडम पण नाही सर तर त्यांच्याशी बोलताना ते काय बोलले की ते बोलले आप छोटे हो अभी बट एक बार याद रखना कभी भी की दीपक कदम सर आता ते छत्तीसगडचे ते ॲक्च्युली राहणारे राजस्थानचे पण छत्तीसगडला पोचले आणि ते महाराष्ट्रातल्या दीपक कदम सरांचे गुरुद्वारे लागले तिथून की दीपक कदम सर ने तो अपनी पूरी लाइफ डेडिकेट करता पूरी लाइफ डेडिकेट करता और हमारे जैसे लोग अगर कुछ हमसे जो भी पॉसिबल होगा तो करेंगे तो दैट इज नॉट बिग तर ह्या गोष्टीचं असं मला मनामध्ये बसलेले आहे की खरांचं जे सरांचं जे डेडिकेशन टुवर्ड्स दिस सर्व्हिस अँड सोसायटी जे म्हणता येईल स्वतःची लाईफ त्यांनी डेडिकेट केली आणि त्यांच्या कर्तृत्वासमोर हे आपलं जे काही सर्व्हिस असेल काय जे काय असेल किंवा मलाही जेव्हा पुढे कधी ऑपॉर्च्युनिटी भेटेल कोणासाठी काय करण्याची ती नगण्य असणार आणि सरांनी असे 100 नाही 200 नाही हजारो ऑफिसर्स खडे केले आज कुठेही गेलं तर सरांचं फक्त नाव घेतलं तर आज एवढं हे करतं त्याच्यामुळे मी सरांचा नेहमी ऋणी राहील आणि खरं सांगायचं म्हणजे या वास्तूमध्ये आल्यानंतर मला नेहमी प्रधानमंत्री लोक असतात कारण की या वास्तूचा एक वेगळाच वारा आहे कारण की हे सगळी मुलं आपली आहेत सगळे आहेत आणि एक डिसिप्लिन मॅनरमध्ये सगळे दिसतात जे की सरांनी मेंटेन ठेवलेलं आहे वाईट ड्रेस सगळे जे काय फंक्शन असेल वगैरे कौतुकाची सोय होत राहते होत असतात आणि हे कौतुक पण महत्त्वाचे असतात ते माझ्यासाठी सुद्धा आणि काही दिवसापूर्वी मी त्या साईडला बसलो होतो त्यांच्यासाठी सुद्धा कारण की यामध्ये माणसं कंटिन्युअस प्रोफेशनमध्ये कन्सिस्टंटली लढत राहतात त्यासाठी हे महत्त्वाचे असतं आणि शेवटी जर आपण काही सांगायचं असेल तर आणि परत नक्कीच मी आता दिस इज माय सेकंड टाईम त्या दिवशी मला एका ठिकाणी बोलताना एकदम बोलले की बुद्धम शरणम गच्छामी झालेलं आहे म्हणजे जी माझी देव आणि सेक्युलर ऑफिसर ती ICR होती दुसरी ही पोस्ट IRMS संगम शरणम गच्छामी झालेला आहे आता फायनली संगम शरणम गच्छामी करायचं म्हणजे IAS बनायचं बाकी आहे तर त्यासाठी मी सर मी तुम्हाला पुढच्या एका वर्षात मी परत या ठिकाणी येणार आणि तुमच्याकडनं परत स्वीकारणार आहे आणि परत तुमच्याकडे हे दुसऱ्या करणार आणि आता यांनी जी त्यांनी सांगितली की लहरों से डरकर ही आपली जर्नी सेम की लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं याच्यामध्ये बघा नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है आपला प्रवास सेम आहे आपण नन्ही चीटी आहोत दाना लेकर चलतो चढ़ती दीवारों पर 100 बार चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं हेच आपलं आहे आणि दिस इज वॉट वी आर नन्ही चीटी आणि असंच लढत आपल्याला हे सक्सेस पण मिळवायचं आहे आणि ॲट द सेम टाईम तिथून आपण आपले मन रोवलेले आहे त्या जागेला ते विसरायचं नाही आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची ही मी सगळ्यांना रिक्वेस्ट